लोकसभा निवडणुकीतल्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानं आता चांगलाच वेग घेतलाय। अशातच नगरमध्ये विखे विरुद्ध लंके असा सामना रंगलाय। निलेश लंके यांनी निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला। शरद पवारांनीही त्यांना उमेदवारी दिली। मात्र अशातच निलेश लंके यांनी मोठं विधान केलंय। अजित पवार आजही माझ्या तितकेच जवळचे असून राजकारण आणि व्यक्तिगत संबंध वेगवेगळे असतात। मला फक्त पवार पाहिजे होते असं विधान लंकेंनी केले। त्यांच्या या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। दरम्यान अजित पवारांनीही राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो असं म्हटलंय। त्यामुळे लंके नेमके कुणाच्या जवळ याबाबतच्या चर्चा सुरू झाल्यात। माजी आमदार आणि तुतारीचे उमेदवार निलेश लंके आपल्या सोबत आहेत। अगदी सुरुवातीपासून म्हणजे भरपूर वेळ मिळाला, पण नगर जिल्हा बघितला तर ह्याकडची त्याकडेला सगळा मतदारसंघ होता। काय एकंदरीत प्रचाराची परिस्थिती, काय वातावरण आहे? या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे आणि प्रत्येक भागातल्या प्रत्येक वेगवेगळ्या समस्या आहेत। आमदारकीचा राजीनामा, तिकीट आणि खास करून पवार घराण्यात पडलेली उभी फूट, या सगळ्या टप्प्यावर तुम्ही आधीच निवडलं होतं की कुठं जायचंय, काय करायचंय, की फक्त नगरच्या खासदारकीसाठी गणित ठरली होती? नाही, शेवट जनतेचा कौल काय आहे तो प्रत्येक निवडणुकीत महत्वाचा असतो। जनतेचा कौल ज्या बाजूने त्या बाजूने आपण काही निर्णय घेणं गरजेचं असतं। शेवट जनतेचा दबाव असतो। दादा म्हणजे अगदी हक्कानं तुम्हाला बोलतातही, सांगतातही, वागतातही। आता सगळ्या परिस्थिती डायरेक्ट समोरासमोर उभा आहेत, काय नेमकं कसं बघताय? व्यक्तिगत संबंध हे वेगळे असतात आणि राजकारणात कधी कधी काही स्थानिक परिस्थितीचा विचार घेऊन पण निर्णय घ्यावे लागतात। याचा अर्थ आज जरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या गटाचा उमेदवार जरी असलो, पण दादांशी माझे आज पण संबंध तेवढेच टिकून आहेत ना। मी दादांबरोबर असताना साहेबांशी पण माझे तेवढेच संबंध होते। मला माझ्यासाठी पवार महत्वाचे। इकडलंही वातावरण चांगलं होतं, सत्तेत जायची संधी होती, तरी पण निलेश लंकेला मोठे पवार साहेबच का? काय हे सगळं गणित काय नेमकं? 4 तारखेला निकाल लागला सांगा ना तुम्हाला सगळं। 4 जूनला माझा निर्णय काय होता ते कळलं। समजा निवडून बी आलात, पुढे चलून वाटलं की दादा बी जवळचे आहेत, साहेब बी जवळचे आहेत, काही गणित बदलली असतील, पुढचा काय असं कोण जवळचं तरी सांगा ना 4 तारखेला। निलेश लंके ज्या पद्धतीने आपण बघतोय की प्रवास सुरू आहे, स्थानिकांमध्ये लोक मिसळत आहेत। स्वभाव जो त्यांचा अगदी सुरुवातीपासून आहे की जितकं जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळता येईल, बोलता येईल, करता येईल, आणि त्याच पद्धतीने आपला प्रचाराचा पॅटर्न हा निलेश लंके यांनी सुरू ठेवला आहे। रमेश राहुलजोरी, न्यूज 18 लोकमत, नागपूर। निलेश लंकेंनी पक्ष सोडलेला होता, निलेश लंकेला वेलकम केलं ना राजीनामा देऊन। हे कशाचं आलंय? तुम्ही काय घेऊन बसलाय? हे फक्त सांगायचं असतं, याच्यात काही तथ्य नाही। मी तुम्हाला नेहमी सांगतो, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं, कुणी कुणाचं कायमचं विरोधक नसतं।